नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। पेट्रोल डिझेल दरवाढीचा इशारा, दर टप्प्याटप्प्याने 25 रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता। मान्सूनचे अंदमानात आगमन, कोकण किनारपट्टीवर लवकरच धडकण्याची शक्यता। पुण्यात वृद्धाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, परिसरात संताप। भाजप युवा नेत्यासह तिघांचा भीषण अपघातात मृत्यू, कारचा चुराडा। मुंबई पुणे एक्सप्रेसवे मार्गी अटल सेतू थेट पुणे रिंग रोडला जोडणार। इंधन दरवाढीचा परिणाम एसटी प्रवासांवर, भाडेवाढीचे संकेत। कोल्हापुरातील मंत्र्यांचा आदेश निर्णय, वाहनांचा ताफा नाकारला। संभाजी महाराज मिरवणुकीला परवानगी नाकारल्याने गारगोटीत तणाव। मार्टेगेस कर्जासाठी बँकेची कडक भूमिका, शेतकऱ्यांना मोठा फटका। महाराष्ट्राला मिळणार 10वा हिंद केसरी, 8 मल्लांकडे लक्ष। पालखी मार्गाच्या कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, गडकरींचा इशारा। कृष्णा कारखाना निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, 21 जूनला मतदान। बेरोजगार तरुणावर सरन्यायाधीशाची कठोर टिप्पणी, देशभर चर्चा। IPL 2026 प्लेऑफ समीकरण रंगतदार, चेन्नईचे आव्हान कठीण। मालमत्ता वाद रोखण्यासाठी मोठा निर्णय, मोजणीशिवाय म्युटेशन नाही। फ्लॅट धारकांनाही मिळणार प्रॉपर्टी कार्ड, राज्य सरकारचा निर्णय। नीट पेपरफुटी प्रकरणात CBIची मोठी कार्यवाही, मुख्य सूत्रधार अटकेत। डोनाल्ड ट्रम्प यांचा चीन दौरा ठोस कराराशिवाय संपला। इराण युद्धावर अद्याप तोडगा नाही, जागतिक तणाव कायम। उकाड्यातून दिलासा, 26 मे रोजी केरळात मान्सून दाखल होण्याची शक्यता। रुपया 96च्या पुढे, महागाई वाढण्याची भीती अधिक गडद। मोदींच्या UAE दौऱ्यात मोठे आर्थिक करार, ऊर्जा सुरक्षा मजबूत। नवीन आयकर कायद्यामुळे करदात्यांचा विश्वास वाढेल, मेधा कुलकर्णीचे मत। पुणे महापालिकेच्या भरती प्रक्रियेत भ्रष्टाचाराचा आरोप, चौकशीची मागणी। मुंबईत कलिंगड खाल्यानंतर प्रकृती बिघडली, वडिलांचा मृत्यू, मुलगा गंभीर। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।